नमस्कार मित्रांनो, आपण जे काल आणि आज 2 दिवस जे व्हिडिओ टाकले आपल्या सर्जाचे, आज लोक सर्जाच्या फॅन्सनी इतका प्रतिसाद दिला. त्यातले एक दोन नासके कांदे होते. एक मनोज गोयकर म्हणून होता, त्याच्या कुठून आग लागली काही समजलं नाही. त्याला मी सांगितलं नंबर टाक, तुला सर्जाचे फॅन्सच पाहून घेतील. पण आज सर्जाच्या विक्रीचं रॅकेट उद्ध्वस्त झाले मित्रांनो, आणि विठ्ठलांना खऱ्या अर्थाने जिंकलेले. कारण का जिंकलेले? त्यांच्या वडिलांची आणि त्यांच्या भावाची आज तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका. त्यानंतर तर आपण बोलूच या विषयावरती. तर त्यांचं काय म्हणणं हे तुम्ही ऐका. आणि खरोखर आपल्या प्रयत्नाला खूप यश आले. मी तुमचा इतका आभारी आहे ना मित्रांनो, सर्जा फॅन्सचा, विठ्ठल नानाच्या फॅन्सचा इतका आभारी आहे की सर्जाला जे विकायचं गुपित रॅकेट जे तयार झालं होते, पूर्ण पर्दाफाश झाला. आपल्या सर्वांच्या यशाला खूप मोठं फळ आलेलं आहे. फक्त तुम्ही आता त्यांचे वडील काय म्हणतात, त्यांचे भाऊ काय म्हणतात ते तुम्ही ऐका आणि तुम्हीच निष्कर्ष काढा. कारण मी जर निष्कर्ष काढले ना तर लोकांना कुठेतरी काहींना एक भंगार होतं. मनोज गोयकर नाव आहे त्याचं, मी त्याला डिलीट करून टाकली त्याची कॉमेंट. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि एक म्हणलं तुम्ही व्ह्यूज साठी करता, तर किती व्ह्यूज मिळतात आणि काय पैसे मिळतात? माझं 10-12 वर्ष माझा स्वतःचा वैयक्तिक बिझनेस आहे. पण मला शौक आहे या बैलगाडा शर्यतीचा आहे, म्हणून मी ठाम मत मांडतो. मी कुणाची वाहवा करायला मी कुठं जात नाही किंवा काही नाही. आपल्याला जे आवडतं तेच मी करतो. तर चला बघूया आपण त्याचे भाऊ आणि त्यांचे वडील काय म्हणाले मित्रांनो, त्याच्यानंतर आपण बोलूच. आणि सर्जा बैलाचं व्यवहार झालाय वगैरे अशा बऱ्याच गोष्टी कानावर यायला लागल्या. कारण सर्जा बैल हा कुठल्या एकाच्या मालकीचा नाही. तर सर्जा बैल जर आमच्या परस्पर जर कोणी विकायचा प्रयत्न केला तर त्यांचे पैसे अडचणीत येतील. त्यांना असं व्हायला नको की बैल आपण घेतला ना आपले पैसे अडचणीत आले. कारण असा एक व्यवहार झाला होता असं कानावर ऐकू आलं. त्यावेळेस आनंद आप्पा रेटरेकरांना फोन केला. त्यावेळेस आनंद आप्पांनी आपलं ऐकलं. आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत त्याबद्दल. कारण त्यांना वाटलं की बाबा सर्जा बैलाचा व्यवहार की घरच्यांच्या शिवाय होऊच शकत नाही. त्यांना पण आपलं ऐकलं, त्यामुळे आपण त्यांचे आभारी आहोत. नमस्कार, मी एकनाथ व्यंकटराव निंबाळकर. माझा मुलगा रणजित एकनाथ निंबाळकर व दुसरा मुलगा अभिजित एकनाथ निंबाळकर. जर सर्जा बैल कुणी विकला आणि कुणी विकत घेतला तर त्याच्यात तो अडचणीत येईल, त्याच्या पैशाची दुरावस्था होईल. आणि आता पहा मित्रांनो, आपण सरांचे वडील म्हणजे आपले वडील, आपण त्यांचा एवढा आदर करतो. पण या रॅकेट मध्ये जे जे हिस्से होते त्यांनी बघा काय सांगितलं. अनंतरावांना फोन केला, यांच्याकडे फोन नंबर सुद्धा अवेलेबल असतात सगळ्यांचे, आणि त्यांनी यांचं ऐकलं. कारण आपल्या 2 दिवसाच्या व्हिडिओला भरमसाठ यश आले मित्रांनो. सर्जाचे फॅन्स हे बघा, आपण एक अंतकरणातून आपण मोठ्या नंदींवरती प्रेम करतो. आपण एक शौकीन, बैलगाडा शौकीन म्हणून आपण या गोष्टी मानतो. मथुर असेल, बकासूर असेल, सर्जा असेल, आपला पिस्टन असेल, सिरसवडीची रायफल असेल. मग हे बघा, तुम्ही लोकांनी जर असं केलं तर मग उपयोग नाही. बैलगाडा शौकीन जे पाहणार आहेत ते जर नसतील तर काय काय मजाच नाही राहिली त्याच्यात. म्हणजे कुठंतरी आहे ना सर्जा फॅन्सच्या हृदयाला ही गोष्ट चाटून गेलेली. आणि तुम्ही दाखवता की नंदी आमचा आहे मग आम्ही काही करू, असं होत नसतं. एक स्टार कुणाच्या जीवावर होतो की त्याचे पिक्चर ज्यावेळेस सर्व लोक बघतात. आणि या बैलगाडा शर्यतीतला शाहरुख खान झालं, आमिर खान झालं, सलमान खान झालं, हे सगळे बक्या, सर्जा, हे मोठमोठे जे प्लेयर आहेत आपले, हे सर्वजण येतात. आपण त्यांना मनापासून त्यांच्यावरती प्रेम करतो म्हणून आपण चर्चा करतो. पण 2 दिवसात बघा, कालचा आणि आजच्या व्हिडिओत यांचं भिंग फुटलेलं आहे पूर्णपणे. सर्जा विक्रीचं रॅकेट संपलेलं आहे. त्यामुळे सर्जा फॅन्ससाठी आणि नानांसाठी खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो. तर खऱ्या अर्थाने तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो, सर्वांना लाईक करा, शेअर करा. मला तर खूप इतकं बरं वाटलं अंतःकरणातून. मी आत्ता रात्री 12 वाजले, मी आत्ता हा व्हिडिओ काढतोय 12 वाजता, कारण मला खूप आनंद झाला. खूप म्हणजे खूप आनंद झाला. कोणी कुणाची किती सारवा सारवो, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. आम्ही फॅन कुणाचे आहेत? सर्जाचे. आमचा सर्जा पळला पाहिजे, आमचा सर्जा चांगल्या ठिकाणी पाहिजे, आमच्या सरांचं नाव झालं पाहिजे. आमच्या सरांनी 61 लाख म्हणजे काय कुणी त्यांच्या भावानी वडिलांनी कुणी काही एकट्याने दिलेलं नाही.
सरांनी सराच्या हिमतीवर उभा करून, कुणी सांगते ह्याचे एवढे राहिले, कुणी सांगितलं त्याचे एवढे राहिले, आणि 2-3 जे आहेत जे ढवळाढवळ करणारे ते कॉमेंटवर देतात शिवाय. आता रात्री 11 वाजता मला एकाने दिली कमेंटवरती शिवी. मला काय फरक पडत नाही भाऊ. त्याला म्हणलं फोन नंबर टाक, मी कसल्या तू प्याला असशील 2 घोट, व त्याच्याने मला काय फरक पडत नाही कुठल्या गोष्टींचा. कारण मी जे माझं मत आहे ते मी स्वतः श्री स्वामी समर्थांचा भक्त आहे. मी ठामपणे मानतो आणि मी सत्याच्या बाजूने. ज्यावेळी सरांचा खून झाला तर त्यावेळी सुद्धा मी माझे, तुम्ही व्हिडिओ पहा, मी ठामपणे सगळी माझी मतं मांडलेली आहेत. म्हणून मी सरांचा, सर्जनचा, नानांचा, सर्वांचा फॅन आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना पाठवा, मुद्दामून पाठवा. अशा जळकुकड्या जे आहेत ना, जे कमेंट मारतात जळके, त्या जळक्यांसाठी नक्की व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत. एवढ्या रात्री व्हिडिओ टाकला, क्षमस्व काही लोक बघतील, त्यांचं तर आदराने मी त्यांचा भाऊच आहे आणि त्यांचं स्वागत आहे.